व्हिडिओ एडिट केलेला आहे 26 मिनिटाचा झाला आहे व्हिडिओ. तर मी खूप काही गोष्टी कट करायचा प्रयत्न केला पण करू नाही शकलो. एवढ्या मिनिटाचा झालेला आहे. या व्हिडिओ बनवण्यामध्ये माझी खूप मेहनत गेलेली आहे. व्हिडिओमध्ये माहिती पण भरपूर आहे आणि आमची जर्नी पण दाखवलेली आहे. तर 26 मिनिटाची व्हिडिओ आहे म्हणून स्किप करू नका. हां, जरी मी तुमच्यासाठी नवीन असलो तरी व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला भरपूर काही माहिती भेटणार आहे याच्यामधनं. तर नक्की बघा व्हिडिओ, बघत राहा. आपण पोचलेलो आहे महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणि दर्शनाला चालले आतमध्ये. पण तुम्ही एक काम करा, रिटर्न जावा आणि सुरूपासून सुरू करू. आपण जावा माघारी. आलात या, राम राम. करूया आपली सुरुवात आत्तापासून. तर 8 वाजून 15 मिनटं झालेली आहेत. सकाळी लवकर निघायचं होतं घरातनं. 6:30 ते 7पर्यंत निघायचं होतं पण मी लेट उठलो आणि आवरता आता लेट झालेलं आहे. पोराचं सगळं आवरून झालेलं आहे. बसला आहे त्याच्या जी वॅगनसोबत खेळत. बायकोचं पण आवरलेलं आहे, आतमध्ये ती कामं करते. तिचं पण आवरलेलं आहे, कपडे ते घालायचे फक्त. आणि माझे कपडे घालून झाले. मी टी-शर्ट ट्रॅक पॅन्टच घातलेलं आहे. पुढे गेल्यावरती मंदिरात जाताना मी कपडे बदलणार आहे. तर गाडी आपली पार्किंगला नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला खाली गेल्यावर सांगतो. हे बोरिंगची मशीन पण लावलेली नाही अजून. मशीन तर लावलेली नाही अजून, पण बरं झालं काढूनच ठेवली बाहेर. जर का लावलीच असती तर लय प्रॉब्लेम झाला असता. कारण परत एकदा मशीन लावली की परत त्यांना काढता येत नाही. त्यांना बी प्रॉब्लेम आणि आपल्याला बी प्रॉब्लेम झाला असता. लावली बाहेर नेऊन तर बरं झालं. लय लांब नाही, जी समोरची कंपनी आहे ना तिथंच लावलेली आहे मशीन आपलं गाडी. आपण दिसला आपला देश का लोहा कसा थांबलाय उन्हात. मग शैटूजी कसं वाटलं एवढ्या लांबनं लेकराला घेऊन चालत यायला? बॅगेचं चैनी बिजनी सगळे तसेच उघड्या ठेवल्यात. कुणी ठेवलं बघ की. नाही कुणी त्याच्यात सामान ठेवलं. हे असं काहीच सामान भरलेलं आहे आपण. ह्याच्यात कपडे आहेत. हे माझं लॅपटॉपचं खालचा पॅड कामासाठी आणि ह्याच्यात पाणी. कारण पाणी महत्त्वाचं आहे आणि मी बाहेरचं पण पाणी पित नाही. बाहेरचं पाणी पित नाही म्हणजे बिस्लरीचं पित नाही. असं बाटल्या घेऊन हॉटेलमध्ये बिस्लरी असेल तर चालते, पण आपण ट्राय करणार आहे हॉटेलमध्ये जेवढं कमीत कमी खाता येईल तेवढं कमी खायचे. आता पाणी भरून घेतो कारण ह्याच्यात काय भरलं नाही मी. पुढे जाऊन बसल्या आणि गाडी चालू केली आहे पोरांनी एकट्याने जाऊन. आहे का, दिसतंय का? ए ड्रायव्हर उठ तिकडं, उठ चल पलीकडं. आहे का ताकद आहे का अंगात? हो का बघायचं. अरे ते गिअर नाहीत बाळा, मर्सडीज नाही आपली. लागलेलो आहे आपण आपल्या मार्गाला आणि आपण जाणार आहे हडपसरच्या रूटने जाणार नाही आहे, सासवडच्या रूटने जाणार आहे. मी जिथे राहतो ना त्या घराच्या बाहेर घरातनं बाहेर पडल्या लगेच म्हणजे हायवेच्या जवळच राहतो. हायवेच्या रोडलाच राहतो मी. सासवड पुणे लिंक रोडच्या रोडला राहतो, मर्याई घाटाजवळ. तर समोर मर्याई घाटामधनं जायचं आहे आपल्याला. आणि इथून हडपसरचं जेवढं ट्रॅफिक आहे किंवा सिटीला कुठलं पण ट्रॅफिक आहे ते सगळं स्किप होऊन जातं. तर हा रोड कोणासाठी चांगला आहे ते सांगतो. हा रोड मुंबईवरनं येणाऱ्यांसाठी आणि कापूर वगैरे त्या साईडच्या जे येतात ना, नाही त्यांना तिकडनं हाय रोड डायरेक्ट. इथं पुण्यातनं खेडशापूर किंवा धायरी नरे इथं जे माणसं राहतात ना सिंहगड रोडला, त्यांच्यासाठी हा रोड उत्तम आहे. कारण तुमचं स्वारगेटचं आणि हडपसरचं सगळं ट्रॅफिक तुम्हाला लागत नाही, ते प्रॉब्लेमच नाही राहतो. त्यामुळं या रोडने जायचा प्रयत्न करायचा कारण या रोडला ट्रॅफिक खूप कमी आहे. त्यांचा खेळ चालू आहे मस्तपैकी. आता थोड्या वेळाने याला अँड्रॉइड ऑटो लावून दिलं. अँड्रॉइड ऑटो नाही, ते एक हे त्याच्यामध्ये मी माझ्या पप्पांनी हे घेतलं आहे. ते कनेक्ट केलं की या स्क्रीनवरती अँड्रॉइड चालू होतं. म्हणजे दुसरी स्क्रीन बसवायची गरज नाही. अँड्रॉइड स्क्रीन त्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो पण चालतं आणि ॲपल कारप्ले पण चालतं.
पण जे कंपनी फिटेड आहे त्यापेक्षा भारी चालत नाही मॅप, जरा लॅक करतं. त्यामुळे मी आपला ओरिजिनल मॅप लावलेला आहे. हा आहे समोरचा मरियाई घाट, आणि ह्या घाटाला आहे ना मरियाई घाट नाव पाडायचं कारण इथं मरियाई माताचं मंदिर आहे. त्यामुळं ह्याला या घाटाला मरियाई घाट असं नाव पडलेलं आहे. आता आपला खास रोड चालू झालेला आहे, मेन रोड. मस्तपैकी हनुमान चालीसा लावलेली आहे. आता असंच कीर्तन हनुमान चालीसा वगैरे ऐकत आपण आपला प्रवास पार करायचा आहे. तर असं आहे हे लोकेशन. ह्या रोडनी जर का तुम्ही आलात ना तर असं सुंदर सुंदर निसर्ग पण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. थोडासा रोडचा प्रॉब्लेम आहेच, ते कुठं पण जावा ते असणारच आहे. थोडासा रोड खराब हा भेटतोच, पण असा पूर्ण रोड नाही आहे. पुढं तुम्हाला एकदम क्लिअर रोड भेटायला चालू होणार आहे. हे जर का तुम्हाला आवडला असेल हा रोड, म्हणजे दिसायला चांगलं, समोर डोंगर दर्या आणि निसर्ग बघा साईडला, आवडत असेल. हे खूप भारी वातावरण होतं इकडं. पावसाळ्यामध्ये इतकं छान वाटतं, सगळं पूर्ण डोंगर हिरवगार दिसतं आणि खूप छान हा रोड एवढा एन्जॉय करता येतो पावसाळ्यामध्ये. आम्ही नारायणपूरला जातो इकडून, तर खूप भारी वाटतं. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हा रोड आणि लोकेशन आवडले ना तर आत्ताच्या आत्ता लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरताय तर पहिल्यांदा लाईक करा आणि सबस्क्राईब करून टाका, फ्री ऑफ कॉस्ट. आलेले आहे वडापाव घ्यायला. इथला वडापाव मला लय आवडतो. तुला काय सॉल्टेड चिप्स वगैरे? सॉल्टेड चिप्स आहेत का उपासाचे? झाले वडापाव वगैरे घेऊन निघालोय. आणि उपासाचं काढलंय, मम्मीने तोडून दिलंय सकाळ सकाळ आम्हाला खायला, कारण गाडीत खायला लागतंच काही ना काहीतरी. आणि जास्त थांबत जायचं नाहीये, कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. किती वाजले आता? 9 वाजले. मी मस्करीत बोललो होतो काल 8-9 वाजता निघायचं, पण ते मॅनिफेस्ट झालं. 8-9च वाजले. काढलं आता वडापाव बाहेर साईडला थांबलो होतो वडापाव काढोस्तोपर्यंत, पण खातच जाणार आहे मी, काय प्रॉब्लेम नाही. सवय आहे मला, दरवेळेस हीच करतो मी. बघा समोरचं सगळं, समोरचा किल्ला आहे. किल्ल्याचं मला नाव लक्षात नाही आता, कारण मला कुठलीच नाव लक्षात राहत नाही, माझा प्रॉब्लेम येतो. नारायणपूर आहे समोर, नारायणपूरच्या मागे एक किल्ला आहे ना का तो. इकडनं तुम्ही नारायणपूरला पण जाऊ शकता आणि प्रति बालाजीला पण जाऊ शकता. त्या असा रोड आहे. लोकेशन आवडलं, रोड आवडलं, किल्ला दाखवलाय तुम्हाला तर लाईक करा पटकन, अजिबात लेट करू नका, आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका. सासवडमध्ये पोहोचलोय आपण. किती वाजले? 9:30 वाजलेत का? 9:30 वाजलेत. कितीला निघलो होतो आपण? 9ला? 8:30ला निघलो होतो आपण. 1 तास लागलाय सासवडमध्ये यायला. टाइमपास करत आलो ना आम्ही, वडापाव यायला थांबलो, तिथं 15-20 मिनिट गेले. बरं, सासवडमध्ये आलोय आता. सासवडच्या चौकातनं राईट घ्यायचं, जेजुरीकडे वळायचे, पण जरा पुढे गेल्यावर लगेच लेफ्ट घ्यायचंय. तुम्ही गुगल मॅपला लावला ना तर तुम्हाला कळेल. लिंक रोडला आला ना तुम्ही, आणि मग लिंक रोडवरती येऊन गुगल मॅप लावायचा, तुम्हाला प्रॉपर रोड कळून येईल. असा रोड दिसेल तुम्हाला. आता इथून सरळ जायचं, कुठंच थांबायचं नाही. गाडीला रॉकेट बनवायचं. काय बनवायचं? रॉकेट. हा सोलापूरचा रोड आहे डायरेक्ट. आणि जर का तुम्हाला नाहीच कळलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भुलेश्वरचं मंदिर आहे ह्या रोडला. भुलेश्वरचं जरी मॅप टाकला किंवा विचारलं ना तरी तुम्हाला सांगतील, जर का तुम्हाला मॅप वापरायचंच नसेल तर. पण मॅप जर का वापरलं तर तुम्हाला परफेक्ट रोडने तो घेऊन जातो. तर हा जो रोड चालू झाला आहे ना, हा रोड जोपर्यंत मेन हायवेला तुम्ही मिळत नाही तोपर्यंत असाच रोड आहे, आणि 1 नंबर रोड आहे. काय प्रॉब्लेम नाही. दोन्ही गाड्या एका वेळेस जाऊ शकतात. खाली खड्डे पण काय नाही, जेवढे होते तेवढे बुजवलेले आहेत. असा रोड आहे. दोन्ही साईडला रोड संपस्तोपर्यंत निसर्गच निसर्ग आहे. एक मध्ये मोठा घाट लागतो तुम्हाला. काय अवघड घाट नाही, म्हणजे 4 व्हीलर घेऊन जो निघतोय त्याला घाट तरी येणारच, पण चांगला घाट आहे, मस्त घाट आहे मध्ये, आणि मोठा घाट आहे भरपूर. आता सरळ आलं ना, एक चौक लागतो. या चौकात 2 रोड आहेत, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. समोर बघा,
तर राईट साईडच्या रोडने जायचं हा आपल्याला. पण लागतं इथं. मी आजपर्यंत गेलेलो नाही आहे, पण बाहेरनं खूप भारी वाटतंय. एक दिवशी ट्राय करणार मी जायचं. हे कोणाचं पोतं पडलंय मध्येच. बाबा का थांबलाय असा अंधारवाणी. ॲड्रेस विचारतोय. असू दे. लय भारी आहे हे. एकदा तरी ह्या रोडने यायचं ट्राय करा. कारण आणि जमलं तर ना पावसाळ्यात लय मस्त मजा आहे. शिवान झोपलाय आता खाऊन. एक केळ खाल्लं, झोपला. आता मी चालवते गाडी. थांबायचं कुठं काही काम नाही आहे. आता डायरेक्ट 200 किलोमीटर जे होतील पूर्ण त्यावेळेसच थांबायचा प्लॅन आहे माझा. कॉफी वगैरे प्यायला. बाकी काही नाही. खाणं तर नाश्ता तर झालेला आहे. जेवण तुळजापूरच्या रोडलाच कुठेतरी थांबून करावं असं माझा प्लॅनिंग आहे. घरूनच डबा बांधून घेतलेला आहे मी एक टाईमचा तरी. बघूया पुढं कसं होतं. आलो आहे आता आपण हायवेवरती आलो आहे. 3 तास लागणार असं दाखवते. 206 किलोमीटर राहिलेत. म्हणजे अजून आपण पोचणार आहे 2 वाजता असं दाखवते. न थांबता ड्राईव्ह केलं तर. तसंही माझी आता इच्छा नाही आहे कुठं थांबायची. चहा कॉफी प्यायला पण थांबायची इच्छा नाही आहे. तुला काय प्यायचं आहे श्वेता आणि तिचं पोरगं म्हणजे आमचं पोरगं झोपलं आहे आता. आणि मी आता गाणी लावणार आहे. आणि काय बनवणार आहे गाडीचं? हां, रॉकेट. ऑनलाईन CNG आहे इथं. म्हणजे फक्त CNGचा पंप आहे. 3च कांड्या राहिल्या होत्या. पुढं भेटते नाही भेटते. आपलं भेटलंय. गर्दी कमी असते अशा पंपावरती. म्हणलं CNG भरूनच घ्यावं. लेट झालेलाच आहे. आपल्याला 11 वाजलेत. काय प्रॉब्लेम नाही आहे. तुझी हिची मम्मी पण येणार आहे. तुझी मम्मी राहणार आहे का ग आपल्यासोबत? माहित नाही. हिची मम्मी पण येणार आहे. शिवांशला पण खूप दिवस झाले भेटली नाही ना ती. मग भेटणं पण होईल, दर्शन पण होईल. त्यामुळे त्यांना पण बोलवले. CNG भरू. ही बाई CNG आणि पेट्रोल आहे. तुम्हाला कळलंच असेल आणायचं. आणि 360 डिग्री कॅमेरा आहे हिला. त्यामुळं जरा चांगलं वाटतं. आणि तुम्हाला माहीत नसेल माझ्याकडं आधी स्विफ्ट होती. खरं सांग, तू घाबरली होती? खरं सांग. पण मी तुला सांगतो, स्वामी शपथ मी हिला विसरून गेलो होतो पुढे निघून. माझ्या लक्षातच नाही शेतात मागं बसली का नाही. मी निघून पुढे गेलो. पुढे गेल्यावर म्हणली बोला नका म्हणून मागं वळून बघितलं तर ही गायब. आईला म्हणली ही घाबरली असेल. पहिला टोल हा आपल्या ट्रिपचा. समोर माझ्या लालपरी. शेताचा उपास आहे ना, तर पेरू घेतोय जरा तिला खायला. मला बी खायचं आहे. लय दिवस झाला ते लाल पेरू खाल्लेलं नाही आहे. किती लाव पेरू? 2च पाहिजे मला. लाल कलरचे 2 पाहिजे. आणि हे लाल कलरचे द्या. बारके 2 द्या. इंदापूरमध्ये पोचलेलो आहे आपण. अजून 107 किलोमीटर राहिलेले आहे. म्हणजे 1.5 तास लागेल. 1.5 तास 1 तास 40 मिनिट असे काहीतरी लागेल. आणि मागं पेरू खाणं चालू आहे. माझं पेरू खाऊन झालं. बारका घेतला होता एक मला. कारण मला काय लई खायचं नाही. पुढं जाऊन जेवायचं आहे. रोडची कंडिशन 1 नंबर. काहीच प्रॉब्लेम नाही. आपलं क्रूज कंट्रोल लावलेलं आहे 105चं. आणि निवांत क्रूज करतोय मी. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 1 नंबर आहे. फक्त जरा आहे ना आज ऊन नव्हतं पाहिजे. पाऊस पडायला पाहिजे होता थोडा तरी. अशी माझी इच्छा होती. कारण तुम्ही बघितलं असेल मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये घरापाशी कसं मला चालवणं दाखवण्यात आलं. पाऊस पडतोय म्हणून पडलंच नाही. फक्त मौसम सुहाना पण पाऊस नसताना अशी काही परिस्थिती होती. अजून तर काय बिबाळ नाही आहे. सोलापूरमध्ये गेल्यावर बघावं. आता दुसरा टोल आलेला आहे आपल्याला. टोल प्लाझा. खराब होता पेरू बघा. किलोवर होतं 220 रुपये किलो पेरू. त्यात पण मी एक मोठा पेरू आणि एक बारका पेरू घेतला. त्यातला बी मोठा पेरू खराबच निघाला होता. उगाचच थांबलो तिथे. जाऊ दे, होत राहतं शेवटी आपल्या नशिबाचाच खेळ आहे. मग फेकून दिला का? बरं 3 कांडे राहिलेत. किती उरले?
81 किलोमीटर उरलं आहे. लाईन काय मोठी नाही आहे, त्यामुळं म्हणलं CNG भरून घ्यावं, कारण तुळजापूरला मी खूप दिवसानंतर चाललो आहे आणि तिथं CNG पंप आहे का नाही मला माहीत नाही, म्हणून म्हणलं इथनंच भरून घ्यावं. परत अक्कलकोटमध्ये पण भरावं, काही प्रॉब्लेम नाही का, गर्दी नाही जास्त, त्यामुळं भरून घेतलेलं चांगलं. 400 ते मी CNG भरताना व्हिडिओ काढला ना, तो म्हणत होता माझा चेहरा नका टाकू. बरं 412 रुपयाचं झालेलं आहे CNG किती रुपयाला आहे मी बघितलं नाही राव. 412चं आले. परत टाकी फुल. मी काय आता झिरो वगैरे करत नाही आहे. आता हिची मम्मी पण निघालेत तिकडनं, ते पण येतील, आपण पण गेलं पाहिजे लवकर. आता 81 किलोमीटर राहिलेले. सोलापूरचं टाकलं आहे मी, कारण त्यांना सांगायला लागेल, म्हणजे पत्ता मला माहिती आहे, आपलं रोड मला माहिती आहे, पण किती वेळ पोहोचणार आहे, किती किलोमीटर राहिले बघायला जरा भारी वाटतं. बघा 81 किलोमीटर राहिले, 1 तास 24 मिनिट दाखवते. आता जवळ पोचलेलं आहे, 25 किलोमीटर राहिले. इथे एक जाता जाता जयशंकर म्हणून हॉटेल लागतं. बघा हे हॉटेल जयशंकर. इथला चहा एक नंबर, खतरनाक चहा असतो, म्हणजे खूप भारी असतो. पण आता मी चहा तर काही पित नाही, बायको पिऊ शकते, मला कॉफी प्यायला लागेल. दुसरी गोष्ट मला करायचं जेवण. जर डबा आणला होतो, म्हणलं आता इथं काहीतरी चोकण्याला घ्यावं, चिवडा बिवडा पण भारी भेटतो इथं, आणि जेवण करावं असा माझा प्लॅन आहे. त्यामुळे मी इथं थांबतोय. राहू दे आता, पटकन जेवण करू आणि निघू. वॉशरूमला वगैरे जायचं नाही जायचं नाही, नको ना. गाडी राहू दे का बंद करू? ठीक आहे. लहान पोरांना खेळायला पण इथं भरपूर. आमचं पोरगं अजून काही खेळायच्या वयाचं झालेलं नाही, त्यामुळे त्याला काय उतरवलं नाही. इथं मागं वॉशरूम आहे, इथं मॉल पण आहे. वॉशरूम आहे, वॉशरूमला जातो पहिल्यांदा मी, कारण इतर वेळेस मी थांबतच जात असतो, एकदम फुल टाईमपास करत. पण ह्यावेळेस जरा फास्ट आलो आहे, कुठं थांबलो नाही, कारण हिची मम्मी पण येणार आहे ना, मग त्यांना घ्यायला जायचं आहे, त्यांना थांबवायला नको, म्हणून न थांबता मी फास्टच आलो आहे. आता जेवणार आहे, एकच चपाती खाणार आहे, 2 दिले चपात्या, पण एकच खाणार आहे, फास्ट जाणार आहे, कारण ते पुढं गेले जातात. आहे आपलं आजचं जेवण, जे की घरून मी आणलेलं आहे. आणि बघू इकडं शेतात ते चिवडा वगैरे, हे आता टाइमपाससाठी घेतलं होतं मी, मला वाटलं कमी येईल, पण हे लयच मोठं आलं आहे, 210 रुपयाचं आलं एवढं. तर होईल, म्हणजे आपल्याला 2 दिवस टिकल, उद्या पण खाता येईल, जेवणानंतर वगैरे टाइमपासला खाता येईल. आता घेतो जेवण पटकन करून आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. आलेलो आहे आपण आता सोलापूरमध्ये. आता ह्यांची मम्मी येऊन थांबलेली इथं, त्यांना शोधावं लागलं पहिल्यांदा, आणि मग नक्की इथंच उतरलेत ना, का मागच्या ब्रिज खाली उतरलेत? महाराजांचा पुतळा इथंच आहे. कुठं आलंय बाळा? तुळजापूरला आलंय काय? अरे शिवांश, झाली काय झोप? हा, कसं डोळे झाकतो? हा, डोळे पण करून घेतले? अरे शिवांश, डोळे का झाकले? शिवांश झोपतोय काय, नाटक करतोय काय झोपेत? पोचलेलं आहे आता आपण तुळजापूरमध्ये. गाडी लावली पार्किंगला. तुफान गर्दी दिसते, बाहेर तरी गर्दी दिसते, आतमध्ये गेलं काय ते बघता येईल. 200 रुपयाचा पास काढला आहे आम्ही, कारण आम्हाला अक्कलकोटला पण जायचं पुढं. आणि मी काही कपडे चेंज केलेले नाही, फायद्याच कपड्यांवरती आलो आहे, कारण जशी मी इच्छा मागितली होती पाऊस पडावं, पाऊस खूप पडला आहे इथं. बघा सगळं ओलं झालं आहे, त्यामुळे म्हणलं आता कपडे बदलण्यात काय अर्थ नाही आहे, कारण परत पाऊस पडला तर ओलेच होणार आहे सगळे कपडे.
म्हणून आपण काय कपडे चेंज केलेले नाही आहेत. आणि ह्यावेळेस सगळं चेंज झालेलं आहे. तिथं आपण पोचलेलो आहे महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणि दर्शनाला चालले आतमध्ये. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. 3-3:30 वाजता चालू केलं होतं लाईन, तर 4:30 वाजले अजून मंदिराच्या बाहेरच आहे आम्ही. मंदिरात कामं चालू आहेत भरपूर, त्यामुळं लाईन फिरून आणली. 200 रुपयाचं ते पास काढलं, त्यानंतर आपण लेट होते सध्या. पण पावसामुळं अजूनच लेट होते, लाईनमध्ये थांबवलं होतं. 4 वाजून 45 मिनिट झाले बघा. आत्ता दर्शन झाले आमचं, मंदिराच्या बाहेरच आहे. जास्त वेळ लागला नसता, पण ते थांबवलं होते लाईन, त्यामुळं टाईम लागला नाही. कसं वाटलं दर्शन घेऊन? दमली काय? झालेले आता आमचं दर्शन, आम्ही बाहेर आलेले आहे. आणि हे बघा इथं कामं चालू आहेत, त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात. ते काम पूर्ण झालं की नंतर नाही आहे, इथूनच एंट्री असणार आहे. काम होईपर्यंत एंट्री चेंज केलेली आहे, ते तुम्हाला इथं आल्यावर कळेलच. गर्दी तुम्हाला गाईड करेल कसं जायचं, कुठं जायचं. इथे मस्त दर्शन झालेलं आहे. आपण आलो आपल्या गाडीजवळ पळत, पण चावी आहे शेताकडं, तिच्या बॅगेत चावी आहे. 2च कांडे राहिलेले आहेत. तुळजापूरमधनं मंदिरातनं दर्शन घेऊन खाली आल्या घाट उतरून जरा पुढं आल्यावर लेफ्ट साईडलाच मग पेट्रोल पंप, आपलं CNG पंप आहे आणि पेट्रोल पंप पण आहे. तर म्हणलं आता इथं भेटलं आहे तर भरून घ्यावं, कारण सोलापूर रोडला आणि अक्कलकोटला पण आहे, पण कधी संपतं आणि कधी गर्दी भरपूर असते तिथे, त्यामुळं इथंच भरून घेते. 200 रुपयाचा CNG भेटला आहे, 250 रुपयाचा CNG संपला इथला. आता सोलापूरमध्ये भेटते का काय माहिती, बघायला लागेल. इथं गाडी लावली, समोर टोल नाका आहे. वातावरण खतरनाक झालेलं आहे, जशी मी इच्छा केली होती ट्रिप चालू होता ना. आणि इथं नाश्ता करायला थांबलो जरा. शेताच्या मम्मीला भूक लागली. मी काय खाणार नाही आहे, शेतात काय खाणार नाही आहे. चहा कॉफी वगैरे करू आणि निघूया. मी घेतलेले आणि एक मिसळ, आणि हिचा उपास आहे त्यामुळे ही काय खाणार नाही. सोलापूरमध्ये आपण हिच्या मम्मीला सोडलं बसस्टँडला. आता निघालो आहे अक्कलकोटला. ऑनलाईन बुकिंगचं बघितलं महाप्रसादाचं, पण काही बुकिंग झालेलं नाही आहे. फुल आहे आजचं ऑनलाईन बुकिंगचं. बघू आता तिथे गेल्यावरती काय होऊ शकतं. ते नाही झालं तर बाहेर जाणार आहे. दर्शनाला आज नाही जाणार आहे, दर्शनाला उद्या जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये झोपेपर्यंत जेवढं होईल तेवढं दाखवल मी तुम्हाला. बघितलं ना आत्ता वीज कशी चमकते. अक्कलकोटमध्ये पोचलो आपण, म्हणजे 14 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि पाऊस लय नाही आहे, पण वीज लय खतरनाक चमकते. ते मलाचपासून लयच खतरनाक वीज चमकते ते, म्हणजे लय जोरात पाऊस पडणार आहे रात्री असं मला वाटतंय. अजून एक 20 मिनटात आपण अक्कलकोटमध्ये पोचू. 8 वाजता पोहोचायला आपल्याला. 8 वाजून 10-20 मिनिट होतील. अक्कलकोटमध्ये पण सगळं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळं तिथं पण ट्रॅफिक लागू शकतं आपल्याला, नक्की नाही. स्वामींनी लयच मनावर घेतले. पाऊस मागितला होता मी निघतानाच, पोचल्यावर मला पाऊस दिलेला आहे. थंड वातावरण झालेलं आहे, लय खतरनाक. आत्ता पण चमकली लय खतरनाक. हे दोघं झोपलेत का जागे आहेत? जागे बघा, झोपली होती. ठीक आहे, पोचतो आणि दाखवतो इथे हाल काय आहेत. बघताना ट्रॅफिक 8 वाजलेत आत्ता आणि भरपूर ट्रॅफिक लागलं आहे. बहुतेक हे रोडचं कामं चालू आहेत ना, त्यामुळं असावं हे ट्रॅफिक, अशी माझी इच्छा आहे. जर काही मंदिराचं ट्रॅफिक असेल ना तर मग आपल्याला रूम भेटणं अवघड आहे. बघूया आता पुढं, शेवटी स्वामींची इच्छा. पार्किंग आहे मागे अक्कलकोटचं, आणि अख्खं तुडुंब भरलेलं आहे पार्किंग. मी गाडी लावून आलेलो आहे आणि इथल्या भक्त निवासला रूम भेटलेली आहे. शेतात तिथेच थांबले. आता मी पण चाललो आहे. पावसाने सगळं चिक्कल झालेलं आहे इथं.
तर ही बघा अशी रूम आहे आपली. इथं समोर राईट साईडला वॉशरूम आहे, इंडियन स्टाईल आहे. आणि हे 2 बेड आहेत असे. आणि इथं समोर गॅलरी. चांगली रूम आहे फॅमिलीसाठी. 4 जण आरामात राहू शकतात, 3 जण आरामात राहू शकतात. 1100 रुपये घेतलेले आहेत नॉन AC. आणि AC साठी 2200 रुपये. तर ही अशी रूम आहे, चांगली रूम आहे, स्वच्छ आहे. इथं बेडशीट नाही कारण आता साफसफाई केलेली आहे. बेडशीट त्यांना टाकायला सांगितली, ते येऊन टाकतील दोघांनी. तर आपण चाललो आहे महाप्रसाद घ्यायला. दर्शनाला उद्या जाणार आहे. हे अन्नछत्राची लाईन साधी. हे जे आहे ना, हे इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथं नवीन अन्नछत्र तयार होते. 5 मजली, 4 का 5 मजली काहीतरी आहे. बघा बोर्ड. ही बाल्कनी आहे. इथे जरा पाणी साठलेलं आहे कारण आज खूप पाऊस पडला आहे. रूम जरा विस्कटलेली आहे, आवराआवरी. आता मी माझी व्हिडिओ एडिट करतो कारण तुम्हाला उद्या व्हिडिओ दाखवायला लागेल याची. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मी भेटतो तुम्हाला उद्या श्री स्वामी समर्थ.